अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आज नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाज व समविचारी संघटनेच्या वतीने आज एक दिवसीय या ठिकाणी धरणे आंदोलनाचं आज आयोजन झालेलं आहे। आणि या ठिकाणी आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत, जो कोणी तो दीपक काटे जो आहे त्याची पार्श्वभूमी जर पाहायला गेली तर सर्व पार्श्वभूमी त्याची गुन्हेगारीची आहे। आणि अशा गुन्हेगाराला कोणाचा आश्रय मिळतो, अशा गुन्हेगाराला कोण सहारा देतो याची चौकशी केली पाहिजे आणि त्याच्यावर मोकोका अंतर्गत त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे। पण दुर्दैव असं की या मनुवादी सरकारने त्याची जमानत कालच्याच न्यूज मध्ये आम्ही ऐकण्यात आलं की कालच त्याची जमानत झालेली आहे। आणि अशा गुन्हेगारांना, सराईत गुन्हेगारांना जर हे सरकार असंच जर मोकळं सोडत असेल तर या ठिकाणी आम्ही या सरकारचा निषेध करतो। आणि जर हे सरकार पुरोगामी विचार, फुले शाहू आंबेडकरांचे विचार जर दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर हे सरकारला शक्य नाही। आणि महाराष्ट्रात आज सर्व ठिकाणातून आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यामध्ये निषेध असतील किंवा धरणे आंदोलन असतील, रास्ता रोको असतील, सर्व समाजातून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आलेला आहे।